क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन म्हणजे पीक विमा अर्ज संबंधीची आपण माहिती घेऊन येणार आहोत की आता जर आपण बघितलं तर बऱ्याच माध्यमातून आपण बघत आहोत की पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। याबाबत कृषी विभागाने काय सांगितलेले आहे आणि किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा भरलेला आहे आणि जर तुम्ही भरेल नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। तर काय ही माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि अद्यापसुद्धा तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे। तुम्ही जर तुमचा पीक विमा भरलेला नसेल तर त्वरित तुमचा पीक विमा भरून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारा जो क्लेम आहे तो मिळेल। जर तुम्ही पीक विमा भरलाच नाही तर तुम्हाला क्लेमसुद्धा मिळू शकत नाही, कारण आपण अर्जच केला नाही तर आपण त्या पदासाठी पात्र होत नाही। तशा पद्धतीने जर आपण पीक विमा अर्ज भरलाच नाही तर आपण येणाऱ्या क्लेमसाठी किंवा नुकसान जे झालेलं असतं त्याच्यासाठी जी पीक विम्याची जी रक्कम येत असते त्यामध्ये आपण पात्र होणारच नाही। त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण माहिती सविस्तर बघूया। जर आपण बघितलं यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी 67 लाखाहून अधिक अर्ज भरलेले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने डायरेक्ट स्वतः दिलेली आहे। म्हणजे जे म्हणत होते की पीक विमा कमी भरला तर आता जे पीक विमा भरणाऱ्यांची संख्या आहे ती 67 लाखावर पोहोचलेली आहे। सरकारने विमा भरण्याची मुदत वाढवल्यानंतर अर्जाच्या ज्या संख्येत आहे ती लक्षणीय अशी वाढ झालेली आहे। पूर्वी जे धीम्या पद्धतीने चालू होतं त्या डायरेक्ट वाढ होऊन आता ही 67 लाखापर्यंत पोहोचलेली आहे। पीक विमा योजनेच्या भरपाईचे महत्त्वाचे ट्रिगर काढल्यानंतर शेतकऱ्यांना गेल्या वर्षापासून तुलनेने कमी भरपाई मिळत आहे। जर आपण बघितलं तर पूर्वी शेतकऱ्यांना खूप पद्धतीने भरपाई ही मिळत होती पीक विम्याची, परंतु आता ते 3-4 स्टिकर बंद केल्यानंतर शेतकऱ्यांना जी भरपाई मिळते ती अत्यंत कमी प्रमाणात मिळते। त्यामुळे शेतकरी पीक विम्याकडे वारंवार पाठ फिरवत असतात। परंतु जर आपण पुढे जर बघितलं त्यामुळे यंदाही पीक विमा योजनेला सुरुवातीला संत असा प्रतिसाद हा मिळालेला होता, म्हणजे एकदम शांततेने चालू होतं पीक विमा। त्यानंतर जर बघितलं प्रारंभी विमा अर्जाची भरण्याची तारीख होती ती 31 जुलै होती। या मुदतीपूर्वी गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मेच अर्ज प्राप्त झालेले होते। जी 31 जुलै पहिले तारीख दिली होती त्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी अशा शेतकऱ्यांनी पीक विमा 31 जुलैपर्यंत भरलेला होता। त्यामुळे सरकारनं अर्ज भरण्याची मुदत पुन्हा 10 ऑगस्टपर्यंत वाढवलेली होती। जर आपण बघितलं तर सुरुवातीला होती 31 जुलै, परंतु शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे डायरेक्ट पाठ फिरवल्यानंतर यामध्ये अर्जामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आणि ती तारीख करण्यात आली 10 ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर वाढीव मुदतीत अर्जाची संख्या झपाट्याने वाढू लागली, म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत 67 लाख अर्ज हे प्राप्त झाले। म्हणजे यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिक विमा अर्ज प्राप्त होतील असा जो विश्वास आहे तो कृषी विभागाने सुद्धा जाहीर केलेला आहे। बरं, खरीपातील भरपाईचे 1796 कोटीसुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार। तर काय ती माहिती आता आपण ती समजून घेऊया। गेल्या हंगामात खरीप पीक विमा भरपाईची रक्कम 1,09,445 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे। त्यापैकी 1,796 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित जे आहे 149 कोटी रुपये पुढील काही दिवसात जमा केले जाईल, अशी माहितीसुद्धा कृषी विभागाने दिली आहे। म्हणजे जे 149 कोटी रुपये बाकी होते शेतकऱ्यांचे ते सुद्धा आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। 5 जिल्ह्यात 87% भरपाई मिळालेली आहे। पीक विमा भरपाईच्या जिल्हानिहाय जर आपण आकडेवारी बघितली तर एकूण भरपाईपैकी तब्बल 87% भरपाई केवळ 5 जिल्ह्यात निश्चित झालेली आहे। खरीप 2025 मध्ये 33 जिल्ह्यांमध्ये भरपाई निश्चित झालेली आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर नांदेडमध्ये, हिंगोलीमध्ये, परभणीमध्ये, धाराशिवमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये या जिल्ह्यांमध्ये 1,697 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मिळालेली आहे आणि उर्वरित 28 जिल्ह्यांमध्ये केवळ 248 कोटी रुपयाचीच नुकसान भरपाई ही मिळालेली आहे। फळपीक विम्यातही सुद्धा अर्ज वाढलेले आहे। पुनर्रचित जर आपण बघितलं हवामान आधारित फळपीक विमा योजनेलाही यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मूग बहारासाठी मागील वर्षी 52,000 रुपयाचा विमा प्राप्त झालेला आहे। यंदा आतापर्यंत 85,000 अर्ज आलेले आहे आणि जर आपण अर्जाच्या संख्येत तब्बल 63% फळपिकांमध्ये वाढ झालेली आहे। आता ही भरपाई कशी मिळाली आपण ते 5 जिल्ह्यांत समजून घेऊया। नांदेडमध्ये 967 कोटी, धाराशिवमध्ये 315 कोटी, परभणीमध्ये 147 कोटी, अहिल्यानगरमध्ये 140 कोटी, हिंगोलीमध्ये 128 कोटी ह्या 5 जिल्ह्यांना सर्वाधिक पीक विम्याची रक्कम ही प्राप्त झालेली आहे। मग बघू शकतो तुम्ही आता शेतकऱ्यांचा पीक विम्याकडे कल हा वाढलेला आहे आणि शेवटची तारीख आहे 10। जर आपण आजची तारीख बघितलं तर 7, म्हणजे अखेर शेवटी आता 3 दिवसच उरलेले आहे। यामध्ये वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे तुम्ही जर पीक विमा भरण्यापासून अजूनसुद्धा भरलेला नसेल तर त्वरित तुमचा पीक विमा भरून घ्या, जेणेकरून आपण सुद्धा नुकसान भरपाई झाली किंवा काय झाली त्यासाठी पीक विम्याला आपण प्राप्त झाला, म्हणजे आपल्याला सुद्धा रक्कम प्राप्त झाली पाहिजे। ही होती माहिती आवडल्यास नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुमचा पीक विमा भरला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।